बघा आपण आता आलो ताजमहलच्या एंट्री गेट जवळ. तर हे बघा आपण आता पश्चिम दरवाजाच्या तिथे आहोत आणि हे बघा पूर्ण गेट आहे पूर्ण आणि बाजूच्या रूम दिसत आहेत. त्या ताजमहल बनवलं तेव्हा त्यांच्या कामगारांसाठी राहण्यासाठी इथे येऊन ते कामगार राहत होते. आणि हे बघा पूर्ण मोठा गेट आहे इथे आणि ह्याच्या पुढेच आपल्याला ताजमहल व्ह्यू दिसणार आहे. ये है रॉयल गेट शाही गेट. जितना भी ये बाउंड्री देखने चाहता ताजमहल की 5 साल में कंप्लीट हुआ है, तो खाली ताजमहल देखेंगे 17 साल में. टोटल 22 साल लगे इसे बनने में, 22 ईयर. इसके अंदर आप जितने भी रूम देख रहे हैं ये 210 रूम है. शाहजहां ने अपने 20 मजदूरों के रहने के लिए बनाए. उस जमाने में इसमें दरवाजे नहीं होते थे, सिर्फ पर्दा सिस्टम. रॉयल गेट, इस गेट की हाइट देखेंगे 105 फीट है. बगल में कुरान की आयतें लिखी अरबी लैंग्वेज में. 1631 में ताजमहल बनना शुरू हुआ, 1653 में कंप्लीट हो गया. 7 बादशाह ने हिंदुस्तान में राज किया, बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शाहजहां. You go. I'll never let you go. I'll never let you go. गेटमधून एंट्री केलेली आहे आणि हे बघा हा व्ह्यू एकदम भारी वाटतंय. बघा तुम्ही नक्की आवर्जून भेट द्या, जर संधी मिळाली तर नक्की जरूर भेट द्या. आता आपली टीम चालली आहे बघा ताजमहलच्या जवळ. आपले फोटो घेणं चालू आहे. बघा फोटो ट्रान्सफर करतायत. आपण फोटोग्राफर घेतलेला आणि एक फोटो 70 रुपये प्रमाणे आम्ही आता घेतलेला आहे आयफोन असताना आमच्याकडे. तर बघूया आता अजून ताजमहलपर्यंत पोचलेलो नाही. बघा तिथला व्ह्यू बघा. काहीच मी कधी विचार केला नव्हता आपण आता ताजमहल बघायला येऊ आणि आता आपण आहोत ताजमहलमध्ये. बघा तुम्ही माझ्या मागे बघू शकता पूर्ण ताजमहल व्ह्यू. खूप भारी वाटतंय. बघा पूर्ण सगळा ग्राउंड आहे इथे ओपन. पूर्ण ताजमहल कवर केलेला आहे. आजूबाजूच्या रोडवरून कुठूनच दिसत नाही आतमध्ये एंट्री केल्याशिवाय. तर मित्रांनो आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि बघा आम्ही शूजवरचे आपल्याला दिलेले आहेत. शूज घालून चालेल. ते फ्रीवाले आहेत ना. तर आता मी बघा फ्रीवाले घेतलेले आहेत आतमध्ये जाण्यासाठी. आणि ड्रेनेज सिस्टम आहे बघा उत्तम प्रकारे बनवलेली आहे. तर मित्रांनो ताजमहलमध्ये वाटलं नव्हतं. बघा ब्लॅक लाईन सुद्धा आहे आणि आपल्याला बाहेरून फोटोमध्ये पांढरा शुभ्र वाटणारा ताजमहल सुद्धा बघा ब्लॅक लाईन्स आहेत त्यामध्ये सुद्धा. आणि आता एंट्री केलेली आहे आपण. आता अजून आपण ऐतिहासिक आलो आणि सुरुवातीला आपण आलेलो आहोत इथे बघा ताजमहलला एंट्री करण्यासाठी. आपण आता ताजमहलमधून बाहेर आलेलो आहोत आणि बघा आतमध्ये बघण्यासाठी फक्त शहाजहान आणि मुमताजच्या 2 कबर ठेवलेले आहेत. डमी आहेत त्या आणि त्याच्या बेसमेंटमध्ये खऱ्या कबर आहेत. आणि बघा पूर्ण डिझाईन केलेलं आहे आणि ते कुराणचं असं लिहिलेलं आहे सगळ्या भिंतीमध्ये. बघा आता आपण गेटमधून बाहेर आलेलो होतो आणि इकडे बहुतेक काय बघायला आम्हाला नाही आहे. इकडे आवाज येते म्हणजे इकडे असणार आहे. इकडे असेल. इथे पूर्ण असं जुनं स्ट्रक्चर आहे
ते बघा एकदम असं ह्याच्यामध्ये घेतलं ध्यानामध्ये. आपण आता जिथे आलेलो आहोत ते एक छोटंसं मंदिर आहे. सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि जवळ ताजमहलला बांधून जवळपास 400-450 वर्ष मला वाटतं झाली असती आणि या मंदिराला पूर्ण 1200 वर्ष झालेले आहेत. ते बघा इथे पूर्ण पुढे हे यमुना नदी आहे आणि त्याच्याबरोबरच समोर आपल्याला हे मंदिर छोटंसं दिसतं आणि ह्या बाजूला इथे ताजमहल आहे. तर 1200 वर्ष पूर्ण झाले. तुम्हाला जर ताजमहल भेटण्याची वेळ आली तर तुम्ही इथे जरूर भेट द्या.